या 2 चुका माझ्याकडून झाल्या आणि माझी संत्रा बर्फी कडू झाली. तुम्ही या 2 चुका करू नका म्हणजे तुमची बर्फी अगदी परफेक्ट बनेल. तर संत्रा बर्फी बनवताना मी काय केलं, संत्र्याची साल व्यवस्थित काढून घेतली आणि इथे महत्त्वाचं आहे की तुम्ही संत्र्याचा जो आतमधला व्हाईट पार्ट आणि बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या. कारण त्यामध्ये खूप कडवटपणा असतो. इथे तुम्ही बघू शकता मी व्हाईट पार्ट काढायचा थोडासा हलगर्जीपणा केलेला. त्यानंतर संत्र्याचा गर गरम पॅनमध्ये घालून त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं, साखर आणि मिल्क पावडर घालून मिक्स केलं. आता इथे अजून एक माझ्याकडून थोडासा जास्त रंग टाकला गेलेला आणि त्यामुळे संत्रा बर्फीला अजून एक कडवटपणा येण्याचं कारण ठरलं. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा तूप घालून व्यवस्थित परतून घेतलं. नीट घट्ट झाल्यानंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण टाकून व्यवस्थित पसरून घेतलं. ड्रायफ्रुट्सने गार्निश केलं आणि थंड झाल्यानंतर वड्या कट करून घेतल्या. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, म्हणजे नक्कीच तुमची संत्रा बर्फी एकदम परफेक्ट बनेल. मकसद बताना नहीं, बचाना है.